करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 162वा दिवस. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक याच्यातला एक महत्वाचा भाग आपण बघणार आहोत की EMI-च्या विळख्यात न अडकण्यासाठी कोणती काळजी घ्यायची. आता आजचा बराचसा भाग हा कर्जमुक्तीतून कसं बाहेर पडावं, थकबाकीतून कसं बाहेर पडावं या वेळेला झालेला आहे. त्यामुळे थोडा वेगळ्या अँगलने मांडण्याचा प्रयत्न मी आज करतोय की कशा पद्धतीनं हे ट्रॅप घडतात आणि यातनं बाहेर कसं पडायचं. ट्रॅप कसा घडतो त्याचं एक एक्झाम्पल मी सांगतोय. तुम्ही आज 20, 21, 22 वर्षात आहात, 18, 19, 20 वर्षात आहात, ठीक आहे. कोणी 17, 18, 19 वर्षामध्ये असाल. 26, 27, 28व्या वर्षी समजा रोहित नावाच्या एका मुलाचं लग्न झालं. त्यावेळेला तो एका IT कंपनी होता, 80,000 रुपये महिन्याचा पगार होता. आता लग्न झालं म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, 45 लाख रुपयाचं घर घेतलं, ज्याचा EMI 38,000 रुपये. मग नवीन लग्न झालं होतं, म्हटलं आपल्याला मिसेससाठी कार घ्यायला पाहिजे म्हणून एक 12 लाखाची कार घेतली, ज्याचा EMI 18,000 रुपये. मग आता थोडंसं असायला पाहिजे आपल्याकडे म्हणून त्यांनी आयफोन घेतला, ज्याचा EMI 6,000 रुपये बसला. आणि घरातलं फर्निचर पण घेतलं, त्याच्यामध्ये 4,000 रुपये मिनिमम फर्निचर बसतं. आणि क्रेडिट कार्डवर काही गोष्टी घेतल्या, ज्याचं मिनिमम ड्यूज 8,000 रुपये आहे. आता हे सगळ्याची बेरीज केली तर झाली 74,000 रुपये. हे 80,000 रुपये त्याचा काय पगार आहे लक्षात घ्या. 8,000 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहायला लागले. प्रॉब्लेम तिथं नाहीच नाही, तरी पण तो म्हणेल की 8,000 रुपये माझ्याकडे राहतायत. हे कॅल्क्युलेशन असतं आपल्या लक्षात घ्या. पण 2 महिन्यानंतर कंपनी काय करते, ले ऑफ डिक्लेअर करते. म्हणजे काय, तुम्हाला कामावरनं कमी करते. आता 2 महिन्यानंतर जर तुम्हाला कामावरून कमी केलं तर मग त्याच महिन्यामध्ये इमिजिएट बेसिसवर तुमचे 74,000 रुपयाची EMI, कारण तुमच्याकडे 6,000 रुपये शिल्लक आहेत गेल्या महिन्याचे, तेही तुम्ही न खाय खाता पिता वाचवले तर तुमचा तो इतरही खर्च आहे ना EMI-च्या पलीकडे. आणि मग तिथून जो ट्रॅक चालू होतो, कसा चालू होतो तर मग लगेच चेक बाउन्स व्हायला लागतात, सिबिल खराब व्हायला लागतो, बाकीचे लोक फोन करायला लागतात, रिकव्हरीकडे जातं, हे सगळं चालवून जातं. मनस्थिती आपली ढासळते लक्षात घ्या. बरं, ही गोष्ट एका रोहित नावाच्या तरुणाची नाही लक्षात. भारतात साधारणतः या ठिकाणी 8 कोटी लोक असे आहेत. RBI-ची आत्ताची लेटेस्ट आकडेवारी सांगते 8 कोटी लोक असे आहेत, हे लक्षात घ्या, की त्यांचं वैयक्तिक कर्ज, पर्सनल डेप्ट आज 50 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे. आणि दरवर्षी हे 15% वाढते लक्षात घ्या. या गर्दीचा भाग आपला करिअर कट्ट्याचा तरुण कधीच होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टी समजून घेऊ आपण त्याच्यामध्ये. EMI ही सोय आहे का सापळा आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे आपण काय म्हणतोय की ठीक आहे रे, एकदम रक्कम जमत नाही, त्यामुळे हळूहळू छोटी छोटी द्यायला लागते म्हणून आपण घेतो त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो की ॲक्वेडेट मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजे समान मासिक हप्ता. सोप्या भाषेत छोटी मोठी वस्तू छोट्या देत असताना छोटी छोटी रक्कम या ठिकाणी देणं. गणित समजून घेऊ आपण त्याच्यामध्ये. 10 लाखाची एक कार ज्यावेळेला तुम्ही घेता 5 वर्षाच्या EMI-वर, 10% व्याजदर जर असेल तर तुम्हाला 21,247 रुपयाचा EMI बसेल. म्हणजे 5 वर्षात तुम्ही 12,74,820 रुपये देता. म्हणजे 2,75,000 रुपये फक्त व्याज देता तुम्ही त्याच्यावर. 10 लाखाच्या गाडीवर 2,75,000 रुपयाचं व्याज तुम्ही देता. हेच आपण होम लोनच्या बाबतीमध्ये बघू. 50 लाखाचं होम लोन 20 वर्षासाठी जर तुम्ही घेतलं 9% मासिक व्याज दरानं, तर त्याचा EMI आजच्या ह्याच्याप्रमाणे बसतो 44,986 रुपये. म्हणजे 45,000 राऊंड फिगर पकडू लक्षात घ्या. आणि 20 वर्षात तुम्ही देता किती 50 लाखाच्या घरासाठी? 1,08,00,000 रुपये तुम्ही या ठिकाणी देता. म्हणजे 50 लाखाच्या घरासाठी 58 लाख रुपये तुम्ही व्याज भरताय लक्षात घ्या. हे होम लोनची पद्धत. आता होम लोन इतकं आकर्षक मार्केटिंग केलेलं असतं त्याच्यामध्ये, 999 रुपये आयफोन घरी घेऊन जा, बरोबर. किंवा आपण म्हणतो की झिरो डाऊन पेमेंट, झिरो कॉस्ट EMI. आता मुळातच हा शब्द किती फसवाय लक्षात घ्या, की RBI सांगतं की असा कुठलाही झिरो कॉस्ट EMI अस्तित्वातच नाही. RBI काय सांगतं, झिरो कॉस्ट EMI कुठलाही अस्तित्वातच नाही लक्षात घ्या. एक तर ती रक्कम व्याजदरात लपवलेली असते, वस्तूच्या किमतीत लपवलेली असते, किंवा त्या वस्तूवरचा डिस्काउंट तुमचा काढून घेतलेला असतो. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या कमर्शियल फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल आहेत. कुठलीही संस्था ही चॅरिटीसाठी चालू झालेली नाही. हे वारंवार स्वतःला समजून सांगा लक्षात घ्या.
हा मानसिकतेचा खेळ आहे. लक्षात, 12,000 रुपयाची वस्तू घ्यायला आज नको वाटतं आपल्याला, पण म्हटलं 500 रुपये महिना भरायचा म्हटलं तर हा लगेच तयार होता आपण त्याच्यामध्ये. लक्षात, आणि मग ती 12,000च्या वस्तूसाठी आपण 18,000 रुपये कमीत कमी पे केलेले असतात. असं बऱ्याच वेळेला घडतं. मग ईएमआयच्या बाबतीमधले काही गुड डेप्ट्स आणि बॅड डेप्ट्स आपण याच्यापूर्वीही बघितलेले आहे. 50 लाखाच्या घरासाठी 58 लाख रुपये व्याज देणं काही लोकांना चांगलं का वाटतं, त्या जस्टिफिकेशन कसं असतं लक्षात घ्या. तर घराची जी किंमत आहे ती साधारणतः वाढत जाते दरवेळेला, भाडं वाचतं तुमचं, इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट भेटतो, म्हणून त्याला गुड लोन्समध्ये मानलं जातं. एज्युकेशन लोनमुळे तुमची या ठिकाणी स्किल बिल्डअप होते आणि तुमची कमाईची क्षमता वाढते, म्हणून त्याला गुड डेट्स मानलं जातं. व्यावसायिक कर्ज तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी असतं, म्हणून ते गुड डेट्स मानलं जातं. पण समजा तुम्ही कार घेतली, ज्या दिवशी कार आरटीओ रजिस्टर झाली अजून तुम्ही पूजा देखील केलेली नाही, पण 10% डिप्रिशिएट व्हॅल्यू झाली. कारण का, ती कार आता ओनर झाली, तुम्ही ओन केली, आता ती विकायला गेलात तर त्या दिवशी जरी विकलात तरी कमीत कमी 15%, 10 ते 15% डिप्रिशिएट व्हॅल्यू तुमची जाते, हे लक्षात द्या. त्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये साधारणतः 40 ते 50% त्याची डिप्रिशिएट व्हॅल्यू होत असते, हे समजून घ्या. त्याच्यामध्ये कन्झ्युमेबल ड्युरेबल लोन जे असतात लक्षात घ्या, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, याची किंमत सातत्याने कमी होत असते. इलेक्ट्रॉनिक्स सगळं या ठिकाणी कमी होत असतं, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला लॉस होत असतो. वेकेशन लोन, लाईफस्टाईल लोन म्हणतो ना, पर्यटनासाठी लोन घेतलं आणि लग्नासाठी लोन घेतलं, प्री वेडिंग शूटसाठी लोन घेतलं, आता बर्थडे पार्टीसाठी देखील लोन घेतलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे ईएमआय वर बाईक घ्यायची आणि त्याची पार्टी द्यायला परत दुसरा ईएमआय काढायचा, अशी देखील या ठिकाणी लाईफस्टाईल बघायला मिळते. हे फक्त आपण फोमो म्हणजे मिसिंग आउट म्हणतो ना, त्यासाठी फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे त्याच्यापासून आम्ही इतरांपेक्षा वेगळं नाही किंवा त्यांच्यासारखेच आहोत हे भासवण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायला लागलो मित्रांनो, लक्षात घ्या. काही भयंकर अगली ज्याला म्हणतात ना ते डेप्ट असतात, लक्षात, कुरूप ज्याला म्हणता येईल, की जे कर्जात आपल्याला डायरेक्ट आर्थिक नरकात घेऊन जातं. ज्याच्यामध्ये येते पहिलं क्रेडिट कार्ड. मी गेल्या वेळेला सांगितलं 36 ते 48% व्याजदर आहे क्रेडिट कार्डचा, लक्षात घ्या. दुसरा आहे पर्सनल लोन, जे ऍप बेस तुम्ही घेता, बरोबर आहे. शॉर्टकट म्हणजे लगेच ऍपमध्ये मंजुरी, कागदपत्र कमीत कमी, फक्त ओटीपी दिला की लगेच लोन पाठवतात ते. त्याच्यामध्ये काय असतो हा प्रकार, तिथं 24% 60% व्याजदर असतं मित्रांनो. पहिलं दुसरं मी गेल्या वेळेला सांगितलं तसं काय की पे लेटर, बाय नाव पे लेटर, म्हणजे आता खरेदी करा नंतर पैसे पे करा. म्हणजे मायक्रो फायनान्स पेक्षा या ज्या कंपन्या आहेत लक्षात घ्या, यात डिफॉल्ट झाल्यास प्रचंड दंड बसतो, लक्षात घ्या. दुसरं असतं लक्षात घ्या की ज्याला लोन शार्क म्हणतात, मायक्रो फायनान्स कंपन्या 100% जास्त व्याजदर काही ठिकाणी आकारलेले कळतायत, लक्षात येत आहेत. थोडं ग्रामीण भागातल्या मायक्रो फायनान्स कंपन्या कशा या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून काम करतात हे अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे क्रेडिट कार्डवर जर मिनिमम ड्यूज भरत गेलात तर 10,000 रुपयाचं कर्ज फेडायला तुम्हाला 12 वर्ष लागू शकतात, लक्षात. फक्त मिनिमम जर करता ड्यूज भरत गेलात आणि 22,000 रुपये तुम्हाला भरायला लागू शकतात. इतर या ठिकाणी तर आकडेवर चुकले असण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. मग ही ईएमआयच्या आकडेवारीत ह्या ट्रॅपमध्ये आपण अडकण्याचे काही संकेत असतात, त्याचे लक्षण आपल्याला दिसतात, लक्षात घ्या. त्यातलं पहिलं काय की 40%चा ईएमआय मोडला, रूल आहे आपला. म्हणजे साधा फायनान्शियल प्लॅनर काय सांगतात, तुमचं मासिक उत्पन्न जे आहे त्याच्या 40%च्या वर कुठलाही तुमचा ईएमआय, कुठलाही याचा अर्थ हा एक 35%चा दुसरा एक 35%चा असं नाही, टोटल ईएमआय तुमचे 40%च्या खाली असायला पाहिजे. तुम्ही जर हा रूल मोडलात, म्हणजे 50,000 रुपये पगार आहे आणि ईएमआय सर्व मिळून जर 20,000 पेक्षा जास्त असत असेल तर ते तुमच्यासाठी रेड अलार्म आहे. हे प्रूव्हन टेक्निक्स आहेत. हे आतापर्यंत आजूबाजूच्या सगळ्या मार्केटचा सर्वे करून अभ्यास करून हे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की 40%च्या वर ईएमआय जाऊ द्यायचे नाहीत. दुसरं लक्षण आपलं काय की याचा ईएमआय भरण्यासाठी पुन्हा दुसरं कर्ज काढायला लागेल. मग त्या कर्जामध्ये हात ओसणे रक्कम पण कर्जाचा, बॉरोविंग आलं तुमचं, ईएमआय तुम्ही उत्पन्नातनं भरू नाही शकलात, याचा अर्थ तुमचं बॉरोविंग आलं, आणि बॉरोविंग आलं तर तुम्हाला या ठिकाणी तिथं फटका बसणार आहे, हे लक्षात. त्याच्याबद्दल इमर्जन्सी फंड संपला ईएमआय भेटण्याच्या नादात, हे देखील एक रेड अलार्म. म्हणजे माझ्याकडे इमर्जन्सी फंडच नाही, उद्या काय झालं तर हा तुमच्यासाठी रेड अलार्म आहे, लक्षात घ्या. त्याच्याबद्दल त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या की छोटीशी गोष्ट जरी झाली, नोकरी गेली, अडचण झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो, लक्षात घ्या. क्रेडिट कार्डवर तुम्ही फुल पेमेंट न करता मिनिमम ड्यूज भरायला लागलेला आहात, हे देखील एक लक्षण आहे की तुम्ही ईएमआयच्या ट्रॅपमध्ये अडकायला लागलेला आहात, कारण तुमच्याकडची शिल्लक नाही आहे, तुमच्याकडचे उत्पन्नाचे सोर्स त्याला सपोर्ट करत नाही आहेत, लक्षात घ्या. त्याच्याबद्दल
सेव्हिंग अकाउंटवर तुमचा बॅलन्स शून्य व्हायला लागलाय का महिना अखेरपर्यंत? म्हणजे पगार येतो 10 तारखेला, 15 तारखेपर्यंत इकडे तिकडे निघून जातं, थोडीफार शिल्लक असते, अगदी 25 तारखेनंतर बघितलं तर अकाउंटच नील झालेलं असतं. असं आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे लक्षात. मग हे चालू झाले की मग आपल्याला थोडीशी तणाव यायला लागतो, झोप लागत नाही, चिडचिड व्हायला लागते, कुटुंबात भांडणं व्हायला लागतात. हे सगळे प्रकार आपण बघतो लक्षात घ्या. बँकांचे फोन तुम्ही टाळायला लागलेला आहात का? मेसेज टाळायला लागलेला आहात का? अनोळखी नंबर उचलायला भीती वाटायला लागली का? परिस्थिती हाताबाहेर जायला लागली का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. या एक लक्षात घ्या की कर्जबाजारी लोकांमध्ये डिप्रेशन हे सामान्य माणसांपेक्षा 3 पटीने जास्त असतं. दुर्दैवानं भारतात दरवर्षी 11,000 पेक्षा जास्त आत्महत्या फक्त आर्थिक कारणांमुळे होतात लक्षात घ्या. मग हे नेमकं काय आहे? आपण का फसतो या ट्रॅपमध्ये? पहिलं असतं की तात्काळ मिळणारं समाधान. त्याने आणला ना आयफोन तर माझ्याकडे पण पाहिजे, मला थांबायचं नाही माझे सेव्हिंग मधनं घेण्यासाठी. लक्षात, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर. म्हणजे आयफोन हातात, पैसे नंतर, चला बरं वाटलं सगळं त्याच्याबद्दल. दुसरं असतं या ठिकाणी काही पूर्वग्रह असतात. दुकानदार काय सांगतो, MRP 60,000 आहे, आजची किंमत 45,000. आपण काय बघतो, दुकानदार काय सांगतो आपल्याला, MRP 60,000 आहे, आजच्या दिवसासाठी जर तुम्ही घेतला तर 50. अशा ऑफर तुम्ही सगळीकडे बघत असता. 5,000ची वस्तू 3,000 रुपयाला आहे, 60,000ची वस्तू 45,000ला आहे, बरोबर? किंवा EMI वर कसा घेतला तर 9,000, 1,999 EMI, 2,000 म्हणत नाही ते, 1,999. म्हणजे भरायचे 2,000 आहेत तुम्हाला, पण ते 1,999 एक मानसिकता आपल्याला या ठिकाणी कन्फ्युज करण्यासाठी दिली जाते लक्षात घ्या. 60,000ची वस्तू आपण विसरून जातो आणि 45,000वर आपण टार्गेट करतो की आजची किंमत 45,000 आहे, स्वस्त वाटतं, पण प्रत्यक्षात त्या वस्तूची खरी किंमत 30,000 असते, हे लक्षात घ्या. म्हणजे 30,000ची वस्तू त्यांनी 45,000ला आपल्याला दिलेली आहे, कारण बार्गेनिंग हा प्रकार तिथला संपून जातो ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं ऑफर मांडल्या जातात लक्षात घ्या. दुसरं काय येतं की एक सामाजिक प्रेशर ज्याला म्हणतो आपण त्याला, की शेजारच्यानी नवीन कार घेतली, घर घेतलं, आपल्याकडे तो प्रकार जास्त असतो लक्षात घ्या. म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी ज्या वेळेला आपण काही कृती करतो तो आपल्यासाठी मोठा ट्रॅप बनतो लक्षात घ्या. ही मानसिक सक्षमता आपल्याकडे असायला पाहिजे की हे आपल्याला टाळायचं आहे. मला माझ्या सोयीसाठी, मला वाटतं मी अफोर्ड करू शकतो म्हणून मी घेणं हा वेगळा भाग आहे. मला आत्ता गरज वाटत नाही पण त्याला दाखवण्यासाठी म्हणून मला घ्यायचे हा दुसरा भाग आहे लक्षात घ्या. आणि इथं थोडंसं आपण या ठिकाणी विचार करावा लागेल, हे लक्षात घ्या. कारण त्याचा पगार आणि तुमचा पगार हा मॅच करत नसतो, पण तुम्ही लाईफस्टाईल मॅच करायला जाता. त्याचं उत्पन्नाचे सोर्स वेगळे असतात. त्याचं या ठिकाणी पिढी जात पहिली, दुसरी, तिसरी पिढी असू शकते. तुम्ही फर्स्ट पिढीतले जनरेशन असू शकतात, फर्स्ट उद्योजक असू शकतात, फर्स्ट तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी लागलेला असू शकता. आणि मग तिथं कंपॅरिझन करायला जायचं नाही, थोडा वेळ घ्यायचा सस्टेन होण्यासाठी मित्रांनो, हे गरजेचं असतं. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे जीवनशैलीचा फुगवटा असतो. म्हणजे पगार वाढला की खर्च वाढतो. पगार 25,000 होता तेव्हा बाईक पुरी होती, आता 75,000 पगार झाला म्हणजे आपल्याला वाटतं एसवी असायला पाहिजे. आणि मग पगार 3 पट वाढला म्हणून बचत शून्य राहिली लक्षात घ्या, का तर आपले खर्च वाढायला लागले. याच्याकडे विचार करायला पाहिजे लक्षात घ्या. दुसरं काय असतं की आपण एक सेफ झोन जो असतो, जो विचार असतो नियमांचा, तो सोडून टाकतो. म्हणजे मला काहीच होणार नाही, माझी नोकरी कायम आहे, मला कोण काढून टाकतं, माझ्या व्यवसायाला काहीच होत नाही, या ह्याच्यातनं ज्यावेळेला आपण जातो लक्षात आहे नकार, म्हणजे ह्या काही गोष्टी रिस्क ज्या आहेत त्या आपण सरळ सरळ धुडकावून लागतो, त्याकडे लक्ष देत नाही. लक्षात, मी सगळं मॅनेज करेन, याच्यामध्ये हे प्रॉब्लेम येत असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये COVID-19ने आपल्याला दाखवलं की कोणतीही नोकरी सुरक्षित नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात द्या. त्याच्या पद्धतीनं आता EMI घेण्याच्या अगोदर 10 प्रश्न स्वतःला विचारायचे. पहिला प्रश्न, ही वस्तू मला खरोखर गरजेची आहे का फक्त पाहिजे असं वाटतं? लक्षात, म्हणजे ती माझी गरज आहे का? मला कॉलेजला जाण्यासाठी बाईकच लागणार आहे का? मी बसनं पण मित्रांच्या बरोबर जाऊ शकतो, पण बाईक असावीसं वाटतंय, असलं तर बरं. असं असलं तर बरं या कॅटेगरीमध्ये असेल तर मग तुम्ही कमाईच्या पैशातनं घेतलं पाहिजे, EMI अवॉइड करून लक्षात. पण समजा तुम्हाला कॉलेजला जायचं आहे, कॉलेजवरनं जॉबला जायचं, जॉबला येऊन संध्याकाळी परत या ठिकाणी गावात काही घरचं काम आहे ते करायचं आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शेड्यूल तुम्हाला लागते म्हणून तुम्हाला बाईक घ्यायची आहे. ती बाईक घेतल्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, कौशल्यामध्ये वाढ होणार आहे, तुमचा वेळ वाचणार आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह जर तुम्हाला जमत असेल तर त्याचा विचार करा. म्हणजे नीड आणि वॉन्ट्स मधला फरक कळायला पाहिजे. गरज म्हणजे जगण्यासाठी आवश्यक,
आणि वॉन्ट्स म्हणजे लक्झरी. यातला फरक समजायला पाहिजे, हे लक्षात घ्या. दुसरा नियम, सर्व माझे आत्ताचे जे ईएमआय चालू आहे ते 40% वर जात आहेत का? 40% वर जात असेल तर पोस्टपोन करायचं, त्यावेळेला खरेदी करायची नाही, लक्षात घ्या. कारण का, की 40% तुमच्या गरजा आहेत, 30% इच्छा आहेत, 20% बचत आहे, 10% इन्शुरन्स आहे. हे आपला पॅटर्न सांगितलेला आहे तुम्हाला अगोदरच, लक्षात ठेवते. तिसरा प्रश्न, माझ्याकडे 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आहे का? नाहीच आहे. नाहीच आहे तर थांबून घ्या. थोडंसं जेवढं पुढे ढकलता येते तेवढं ढकला. हे प्लॅनिंग करून मग तुम्ही पुढे जायला पाहिजे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. नाहीतर या ठिकाणी बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकतो तुमचा, लक्षात. त्यानंतर 3 ते 6 महिने वाट पाहून कॅशमध्ये घेता येईल का? थोडंसं बघून हे कॅशमध्ये घेता येईल का, याचा विचार आपल्याला करायचा आहे, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी ही वस्तू 2 वर्षानंतर देखील मला तेवढीच उपयोगाची आहे का? ज्या वस्तू घेणार आहात त्या बाबतीमध्ये त्यांनी थोडासा विचार करू आपण, कुठल्या गोष्टी घेतो त्यानुसार, लक्षात घ्या. कारण आयफोन आज लेटेस्ट घेतला छान आहे, पण तो 2 वर्षानंतर जुना होणार आहे, पण ईएमआय चालू राहणार आहे. लेटेस्ट व्हर्जन येईल त्यावेळेला. या बाजूने थोडासा विचार करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. व्याजदर किती आहे, तो व्याजदर कमी करता येईल का? म्हणजे त्या बजाज फायनान्स का इतर फायनान्समध्ये इझिली मिळतं म्हणून ते घेण्यापेक्षा मी बँकांमध्ये जाऊ शकतो का? नॅशनल बँक मला या ठिकाणी मदत करू शकते का? याचाही विचार आपण करायला पाहिजे, लक्षात. हिडन चार्जेस काय काय आहे, हा एक महत्वाचा भाग असतो. कुठले कुठले हिडन चार्जेस त्याच्यामध्ये असतात याचा विचार करायला पाहिजे. आणि प्रीपेमेंटची सोय आहे का? जर तुम्ही प्रीपेमेंट जर करता या ठिकाणी करत असाल आणि ती बँक दंड लावत असेल तुम्हाला, फायनान्सचं मॉडेल काय असतं, तुम्ही अगोदर फोर्थ क्लोजर ज्याला म्हणतात, अगोदर क्लोज करणार असाल तर त्याच्यावर पण ते दंड लावतात. म्हणजे ते त्यांचा प्रॉफिट सोडत नाही. मग अशा ठिकाणी तुम्हाला नॅशनलाइज बँका उपयोगाला येतात, की त्यांचं या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगाला येऊ शकतात. कारण तिथं जर अगोदर क्लोज करत असाल तर ते या ठिकाणी बेनिफिट मिळतो, पुढचं व्याज माफ होतं, ईएमआय कमी होतं, डिस्काउंट मिळाला जातो. पण इथं फायनान्समध्ये मात्र उलटं होतं, की तुम्ही फोर्थ क्लोजिंग करत असला तर त्याच्यावर देखील या ठिकाणी ते त्यांच्या काही बेसिक रेट प्रमाणे व्याज लावतात, दंड लावतात, हे लक्षात त्याच्यावरती. याचं देखील या ठिकाणी घेतलं पाहिजे. एखादा या ठिकाणी ईएमआय जर घ्यायचा असेल, बंद करायचं अगोदर, त्याची पेनल्टी किती लागेल याचा विचार करून घ्यायचा त्याच्यावरती, हेही महत्वाचं आहे. जर तुम्ही ती वस्तू कॅशमध्ये घेऊ शकत नसाल तर तुम्ही ती वस्तू ईएमआय वर घेण्या इतकेही श्रीमंत नाहीत, हा नियम लक्षात घ्या. काय म्हणायचंय, जर तुम्ही ती वस्तू कॅशमध्ये घेऊ शकत नसाल तर ती ईएमआय घेण्या इतकं देखील श्रीमंत नाहीत. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुमच्या इच्छा आकांक्षा दाबून ठेवायत हा प्रश्नच नाही. इथं तुम्ही प्लॅनिंग करा. प्लॅनिंग इतकं परफेक्ट असलं पाहिजे की फायनान्शियल ट्रॅपमध्ये आपण अडकायचं नाही, ईएमआयच्या ट्रॅपमध्ये आपण अडकायचं नाही. तुमच्या आयुष्याची सुरुवात होणार आहे मित्रांनो आता. पुढच्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये आता तुम्ही कमवायला सुरुवात करणार आहात. कमवायला सुरुवात करण्याच्या पूर्वी तुम्हाला त्याचा बॅलन्स कसा करायचा आहे, ते मांडायचं कसं आहे, हे जर समजायला लागलं तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक अत्यंत उत्तम फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. ईएमआयच्या ट्रॅपमधून तुम्ही स्वतः वाचू शकता. मुलींनी विशेषतः हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला तुमच्या आग्रहापोटी घरामध्ये, लक्षात, आग्रहापोटी काही गोष्टी घेतल्या जातात ज्याची आत्ता आवश्यकता नसते. तर तुम्ही जर चांगले फायनान्शियल प्लॅनर असाल, मुली म्हणजे मी माहेरी असताना किंवा सासरी असताना दोन्ही बाजूचं सांगतोय, लक्षात त्याच्या बाबतीत ना. मुलांच्या बाबतीत काही असू शकतं की मला वाटतं म्हणून घ्यायचंय. पण तुम्ही जर फायनान्शियल, जिच्या हाती पाळण्याची दोरी असं जसं म्हटलं जायचं अगोदर, ती जगाची उद्धारी, तसे एक उत्कृष्ट मुलगी जर फायनान्शियल प्लॅनर झाली तर ते सासर आणि माहेर दोन्ही घराकडचं अर्थशास्त्र अत्यंत चांगलं सांभाळू शकते, अर्थकारण. हे समजून घ्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या आत्मसात करायच्या आहेत, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीत. बाहेर पडण्यासाठी ती यादी कॉमन आहे, जी अगोदर पण बघितली, लक्षात आहे. पहिल्यांदा काय, सगळ्या कर्जांची यादी बनवायची. त्याच्यानंतर या ठिकाणी एक तर सगळ्यात जास्त व्याजदर असणारे पहिला संपवून टाका, जर तुमच्या डिसिप्लिन असेल तर. नसेल डिसिप्लिन या ठिकाणी लक्षात घ्या तर छोटी छोटी होत साका, म्हणजे मग तुम्हाला या ठिकाणी थोडंसं प्रोत्साहन, एक नील 3 नील असं करू शकता, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. कठोरपणे तुम्हाला तुमचे खर्च कमी करावे लागतील, याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधावे लागतील. कर्जाचं कन्सोलेशन करून घ्यावं लागेल. एकत्र करून सगळे कर्ज जर केले, सगळे कर्ज एकत्र केले आणि एकच मोठं कर्ज घेतलं तर देखील ते ऑर्गनाइज होतं, मॅनेज करायला सोपं जातं. सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा पुन्हा सांगतोय, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनलशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्याच्याशी संवाद, त्यांना आपल्या दारात येण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाणं, त्यांना माहिती देणं आणि सांगणं, या गोष्टी करायला
पाहिजेत हे लक्षात त्याच्या बाबतीत. आर्थिक सल्लागारांची मदत घ्या. क्रेडिट काउन्सिलिंग या ठिकाणी जे असतात त्यांची मदत घेऊ आपण त्याच्यामध्ये, हे गरजेचं आहे. काही याच्या हेल्पलाईन आहेत हे लक्षात घ्या. EMI हा श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. EMI न घेता वस्तू घेणं हा तुमचा श्रीमंत होण्याचा स्मार्ट राजमार्ग आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. हे समजायला पाहिजे. मग कसं? मग ते SIP आहे, इन्व्हेस्टमेंट आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, प्रोव्हिजन आहेत, वस्तू कधी कधी खरेदी, त्याचे काय प्लॅन ठेवायचे हे तुम्ही करू शकता. हे लक्षात त्याच्या बाबतीत पहिल्या पगारापासूनची स्ट्रॅटेजी काय की 30% किंवा 20% बचत माझी झाली पाहिजे आणि मग उरलेल्या गोष्टी. म्हणजे पे युअर सेल्फ फर्स्ट हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. स्वतःला पहिला द्यायचं. स्वतःला पहिला द्यायचं म्हणजे काय करायचं? सेव्हिंग पहिल्यांदा करा. सेव्हिंग झाल्यानंतर उरलेल्या पैशातून बचत करायची. खर्च झाल्यानंतर उरलेल्या पैशातून बचत हा नियम चालत नाही. तो चांगल्या फायनान्शियल प्लॅनरचं या ठिकाणी ते लक्षण नाही, हे समजून घ्या. असेल आपल्याला ती सवय तर बदलता येऊ शकते, त्याच्यावर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत हे लक्षात घ्या. अनेक उत्पन्नाचे मल्टिपल या ठिकाणी रिसोर्सेस तुम्ही निर्माण करू शकता, ते शक्य आहे लक्षात घ्या. असेट आणि लायबिलिटीज याचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक ट्रॅक रेकॉर्ड तुमच्याकडे असायला पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काय या ठिकाणी वयाच्या 50 वर्षापर्यंत कुठलंही कर्ज ठेवायचं नाही, ही तुमची पॉलिसी असली पाहिजे. लक्षात. आता आपण ते म्हणतच नाही. आता फायर मुव्हमेंटमध्ये काय म्हणतोय? ॲट द एज ऑफ 35 मी माझं फायनान्शियल इंडिपेंडंट असेल आणि मग मी माझे बाकीचे उद्योग करेन त्याच्यामध्ये, पण बाकीच्या गरजा माझ्या गरजा थांबलेल्या नसतील, पण उत्पन्नाचे मार्ग माझे चांगल्या पद्धतीने चालू असतील. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे लक्षात. कारण ती PSUची PPT ग्रुपला हर्षा पाठवली का? नाही, पाठवायची आपण ती व्यवस्था करूया. PSUच्या बाबतीमध्ये काल सांगितली PPT पाठवण्याची व्यवस्था नक्की करतो हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी समजून घेऊ की आपल्याला EMIच्या ऐवजी SIPची जादू लक्षात घ्यायला पाहिजे. हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आज जे काही 387 लोक आपण या ठिकाणी आहोत, या 387 लोकांनी जर इतकं ठरवलं की मी फायनान्शियल ट्रॅपमध्ये सापडणार नाही, मी इमोशनल फूल बनण्याचा प्रयत्न होणार नाही, कुणी केला तर माझ्याकडनं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाळलं जाईल. प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तुम्हाला मी जसं DSKचं उदाहरण सांगितलं होतं, तसे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता. हे लक्षात घ्या की कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, काय करता येईल आपल्याला. आपण भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो. पुस्तकाच्या पलीकडचे विषय आपण यात का घेतले? त्याचं कारण हे तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणारं स्किल आहे आणि याच्यावर तुम्हाला कुठंच पेपर द्यायचा नाही आहे, त्याचे क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. पण हे जर शिकलात तर तुमची मार्केटमधली क्रेडिबिलिटी चांगली वाढणार आहे. लक्षात घ्या. इथं तुम्हाला 2 क्रेडिटसाठी शिकायचं नाही, क्रेडिटला तुम्हाला दुसरे ऑप्शन उपलब्ध आहेत लक्षात घ्या. पण हे तुम्हाला तुमचं या ठिकाणी क्रेडिट म्हणजे तुमचं सिबिल जे आहे ते सिबिल खराबच होणार नाही अशा पद्धतीचं स्किल देणार आहे. त्यामुळे हे जे काही तुम्ही शिकतात, हे जे तुम्ही ऐकताय लक्षात त्याच्या बाबतीतनं, हे या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं यासाठी नाही. पुन्हा पुन्हा अटेंडन्सची लिंक मागणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. अटेंडन्स एक वेळ मार्क नाही झालं तर ती परत लावता येईल हे लक्षात घ्या. मी शक्यतो तो भाग रिपीट होणार नाही याची काळजी घेतो. एकदा तुम्ही ऐकलेलं असतं, तुम्ही ऐकू शकता, ते पुन्हा पुन्हा मी ते घेत नाही. पण प्रयत्न हा चाललेला आहे की जे लाईफ स्किल आहे, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याचा जो आपल्या व्यवस्थेमधला त्याचा समावेश थोडासा बाजूला राहिलेला आहे. आता ते येतंय एक 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 करत त्या टप्प्याटप्प्याने गोष्टी येत आहेत. तर त्यासाठी म्हणून आपण ह्या गोष्टी करत आहोत, हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. आपण सगळ्यांनी एक टास्क आज कंप्लीट करायचा लक्षात तो असा आहे लक्षात घ्या की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे, म्हणजे तुम्हाला समजा आता तुमचं एज किती आहे आणि तुम्हाला 35व्या वर्षी समजा 2 कोटी 5 कोटी 7 कोटी जे काय लागणार ते त्याच्यामध्ये घर लागणार आहे, मोबाईल लागणार आहे, गाडी, जे काय लाईफस्टाईल तुमचं लागेल ते खर्च एका बाजूला करायचे आणि हे खर्च कुठलाही EMI न घेता जर करता मला कमवायचे असतील वयाच्या 35 वर्षापर्यंत, तर मला काय प्लॅनिंग करायला पाहिजे? माझं उत्पन्न काय असायला पाहिजे? कितीची नोकरी लागायला पाहिजे? बचत कधी घ्यायला पाहिजे? मग माझी गाडी कधी होईल? घर कधी होईल? बाकीच्या गोष्टी कशा होतील? यासाठीचं प्लॅनिंग काय? हे AI ला विचारा. AI ला प्रश्न विचारण्याची पद्धत बदला तुमची. ते काही ना काहीतरी सांगायला लागेल. मग ग्रुप डिस्कशन करा आणि ठरवा हे खरोखर पॉसिबल आहे का काय, या गोष्टी समजतील. लक्षात घ्या. आज सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबूया. धन्यवाद.